मालवण येथे राजकोट किल्ल्यावर साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्वितीय आहे। या ठिकाणी छत्रपतींच्या इतिहासाची माहिती देणारा लेझर लाईट व साऊंड शो निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहासह आपण आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करणार असून या लाईट व साऊंड शोसाठी 1 कोटीचा निधी आपण देणार आहोत। लेझर लाईट व साऊंड शोमुळे राजकोट येथील महाराजांच्या स्मारकाला नवी झळाळी मिळेल असे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी बोलताना सांगितले। शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, आई भवानीच्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार झालो। महाराजांचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी या समुद्र तटावरती आलेलो आहे। आता महाराजांना आदरांजली म्हणून आमचे विकी तोरसकर, आमचं दोंडी चिंदरकर, आमचे सगळीच मंडळी, माझे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांना असं वाटलं की प्रमोद जठारांनी आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा निधी महाराजांच्या चरणाशी अर्पण करावा। आता हा निधी अर्पण करताना तो कशा प्रकारे अर्पण करावा म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललो, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की इथे लाईट अँड साऊंडचा संध्याकाळी दर 1 तासाने 7, 8, 9, 10 अंधार पडल्यानंतर असा लाईट अँड साऊंडचा शो व्हावा आणि तो शो करण्याचा जर केला तर इथला फुटबॉल वाढेल, लोक येतील आणि तुमचं मालवण पुन्हा एकदा गजबजून जाईल शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या घोषणाने। आता यासाठी आपले मुंबईचे आमचे मित्र आहेत, त्यांना मी मुद्दाम इकडे घेऊन आलेलो आहे। याने जगातले फार मोठे लेझर शोज, लाईट अँड साऊंड फार मोठ्या जगातल्या आणि भागात केले। एवढंच नाही, ते स्वतःहून सांगतील सरकारबरोबर अनेक ठिकाणची कामं त्यांनी केलेली आहेत। योगायोगाने ते माझे मित्र आहेत, मुंबईत राहतात, म्हणून मी त्यांना म्हटलं मुद्दामून या, बघा आणि पुढच्या महिन्याभरामध्ये 8 दिवसात आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव द्या। ते आमच्या ताई तोरसकर ताई त्यांना एक स्क्रिप्ट देणार आहे, की काय स्क्रिप्ट असावं म्हणून सकाळपासून या सगळ्या कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा केली आणि असं एखादं छान स्क्रिप्ट लाईट अँड साऊंडचं असं करावं। 10 ते 15 मिनिटाचं तो स्क्रिप्ट असेल, शो असेल, परंतु दर 1 तासाने व्हावा आणि इथल्या जनतेला जे पर्यटक येत आहेत ते या ठिकाणी यावे, देश विदेशातले पर्यटक आपल्या या मालवणच्या समुद्रकिनारे यावेत, हीच बाबांनो एक आदरांजली, एक भावना म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। यांचं नाव ते स्वतः सांगतात। मेरा नाम भावेश कीर्ति मथुरिया है। हमारी कंपनी है बॉम्बे में स्टार डायमेंशन, और हम बहुत सारे लेजर लाइट शोज ऐसे करते हैं, जैसे रेगुलर गेटवे ऑफ इंडिया पे करते हैं और बहुत सारे स्मारक। जठार साहब ने मुझे आज एक अपॉर्चुनिटी दी है कि ये स्मारक पे ऐसा शो हो कि इंटरनेशनली प्लेस फेमस होना चाहिए, और यहाँ पे जो इनकी इच्छा है कि शिवाजी को लेके और सिंधुदुर्ग को लेके पूरी इंफॉर्मेशन जो हमारे आज कहते हैं ना जेंजी क्राउड, उसको मिले, बच्चों को मिले और उनको आगे सीख मिले कि हमारे शिवाजी ने और सिंधुदुर्ग ने हमारे लिए क्या क्या किया और लोगों को अच्छी प्रेरणा मिले। और पक्का मैं मानता हूँ कि ये पूरा वीडियो प्रोजेक्शन या लेजर प्रोजेक्शन से ये चीज इंटरनेशनल लेवल पे जाएगी। याच्यासाठी साधारणतः करोडभर रुपये खर्च येऊ शकतो, परंतु मी यांना सांगितलं मी कार्यकर्त्यांचा आमदार आहे, मला पक्षाने आमदारकी दिली, मी काही लढून आलो नाही, त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना ओळखून मी माझ्या विधिमंडळाला 22 तारखेला अधिवेशन आहे, मी त्यांची विशेष परवानगी घेणार आहे आणि 1 कोटीचा पहिला निधी आपल्या या महाराजांसाठी, या स्मारकासाठी देणार। बरोबर आहे? ठरलं आपलं, ठरलं बरोबर। यांनी सांगितलं आमच्या गावात काही देऊ नका, पण इकडे सगळं द्या। ह्याच्यासोबत तुम्ही ते विचारलं की हा किल्ला देखील 4ही बाजूने हे व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं, कारण हे बरेच दिवस आम्ही ऐकतोय पण झालं नाही अजून। ते आता तुमच्या होत नाही म्हणून प्रमोद जठार आहे। हो, ते आहे, काय कुठे टेन्शन त्याशिवाय पाहिजे नहीं। प्रमोद जी ने पद लेते ही तुरंत बुला लिया मुझे, और मुझे दिखाई दे रहा है कि ये जो लंबी वॉल है बहुत यूज में ले सकते हैं हम, लेकिन शासन से परमिशन भी लेनी पड़ेगी हमें और बजट भी प्रस्ताव करना पड़ेगा, लेकिन डेफिनेटली यहाँ से भी हम लेजर के लिए कुछ वहाँ पे इन्फॉर्मेशन कर सकते हैं। हे आपण सुरुवात करू, पहिली फेज ही दुसरी फेज। पण खरोखर सांगतो, मी पण एवढा मागे फार आलो नव्हतो, कारण मध्ये आपली एकूण सगळी, पण फार सुंदर आहे। परमेश्वर कृपेने वॉल आहे ना आपल्या समोरची, महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि ती ताई सांगेल सुरत लुटीनंतर महाराज या ठिकाणी। मी तुम्हाला पत्रकार मंडळी मुद्दाम सांगतो, या तुमच्या प्रेरणेने आम्ही जेव्हा इतिहासाचा धांडोळा घेतला तेव्हा रायगड पासून सिंधुदुर्गापर्यंत एक पर्यटनाचं ट्रेल निर्माण करावं। एक काय म्हणतो ट्रेलला मराठीत आपण,
एक सर्किट निर्माण करावं. व्हेरी नाईस. म्हणून आम्ही कामाला लागलो. आता तुम्हाला सांगतो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं कसब्यामध्ये जे काही घटना घडली, ज्या चित्रपटावरती 1000 करोड रुपये त्या उत्तेकरने कमवले, समजून घ्या बाबांनो, त्या कसब्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्याने गेले 10 वर्ष मेहनत घेतली आणि गेल्याच वर्षी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्हे विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी 100 एकरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस, म्हणजे जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधले गेलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल, त्यागाचं सर्वोच्च प्रतीक. संभाजी महाराजांनी एवढा त्याग या हिंदुस्थानामध्ये धर्मासाठी कोणी केलेला नाही. एवढा त्याग आहे, त्याच्यासाठी ते करावं. आम्ही ते स्मारकाला सुरुवात केली. आता त्याची अॅक्विजिशन सुरू आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आलात तर राजापूरला, ज्याला ब्रिटिशांची वखार बघा किती गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांची वखार, ती वखार जे बाळाजी आवजी, ज्या बाळाजी आवजींची 50 छत्रपतींची पत्र ज्या बाळाजी आवजींनी लिहिले, ते बाळाजी आवजी चित्रे हे राजापुरातले. सिद्धी जोहरकडे ही फॅमिली, यांचे आई वडील नोकरीला होते आणि त्यांना मारून बाळाजी आवजींना विकण्यासाठी म्हणून राजापूरच्या याच्यावर आणलं, काय बंदरावरती त्याच्या मामाने विकत घेतलंय. महाराज जेव्हा तुमचे सुरतच्या आक्रमणानंतर आले आहेत, जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधायला आले, तेव्हा त्या टोपी करायला, ताई बरोबर नाही इतिहास, त्या टोपी करायला मारायला, कारण याने तोफा तिकडे विशाळगडावरती पन्हाळगडावरती टाकल्या होत्या, म्हणून टोपी करायला मारायला गेले. तिथे बाळाजी आवजी सापडला आणि ती राजापूरची जी काही आपण वखार म्हणतो किंवा राजापूरचा जो किल्ला आहे, तो सुद्धा किल्ला आम्ही डेकोरेट केला. 2 कोटी रुपये आमच्या पर्यटन मंत्र्यांनी, गिरीश महाजन मागच्या त्यांनी दिलेत. आता तुम्ही राजापूरची वखार जाऊन बघा, अशीच तुम्ही छान डेकोरेट, छान सुंदर झालेली बघतो. आपण पुढे आलो. महाराजांचं आरमाराचं दल विजयदुर्गला होतं. विजयदुर्ग किल्ला ASI मुळे आपण काय करू शकत नव्हतो, हात लावू शकत नव्हतो. आता त्याच्या समोर माननीय रवींद्र चव्हाण PWD मिनिस्टर असताना 2 एकर जागा दिली. आम्ही सिंधुरत्नमधनं 5 कोटी रुपये दिले. आता त्या ठिकाणी काम जोरात सुरू आहे. तिथे तुम्हाला म्युझियम, आरमाराचं म्युझियम आणि ज्याला हेलियम आपण वायूचा शोध लागला त्याचं एक म्युझियम तुम्हाला लवकरच विजयदुर्गच्या किल्ल्यावर बघायला मिळेल. माणूस तिथून सुटला की तुमच्याकडे येईल. म्हणजे रायगड पासून जो निघाला, संगमेश्वरात आले पर्यटक, संगमेश्वरातनं राजापुरात आले, राजापुरातनं विजयदुर्गात आले, विजयदुर्गातनं मालवण वर्धे येऊन त्यांच्या छत्रपतींच्या चरणाजवळ त्यांच्या पर्यटनाची किंवा त्यांच्या एकूण प्रवासाची सांगता झाली. अशा प्रकारचा ट्रेल, अशा प्रकारचा एक सर्किट असं आपण बनवण्याचा पर्यटनाचा प्रयत्न करतो. पण हे करताना ही छत्रपतींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, म्हणून अशा पर्यटकांना हे दाखवण्यासाठी करावं. मला वाटतं त्याच्यातलं हे एक जे मोदी साहेबांनी या ठिकाणी जे काही छत्रपतींचं स्मारक, रवींद्रजी चव्हाण, नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणे, निलेशजी, या सगळ्यांच्या मंडळींच्या माध्यमातून जे उभं राहिलं अद्वितीय आहे. बरोबर आहे ना. जो पहिला काही प्रसंग झाला होता तो घडून गेला, वाईट ते निघून गेलं, पण झालेला एक अद्वितीय आहे. याला आपण आणखीन झाळे देण्याचं काम करू, एवढंच माझं या ठिकाणी सांगणं. जय हिंद, जय महाराष्ट्र.